परिसस्पर्श नारायण धारप भाग 9. अजय मावशींच्या वाड्यात परतला तेव्हा 1:30 वाजला होता. त्या बळदातून मागे वळून न पाहता तो सरळ वर आला होता. बळदाचं दार बंद करून घराबाहेर पडला होता. आपल्या मागे दारांना कुलूप घालत होता. मावशींच्या वाड्याच्या दाराचं कुलूप त्याने शक्य तितका कमी आवाज होईल अशा बेतानं उघडलं. आपल्या मागे दरवाजा लावला, कडी घातली, अडसर सरकवला. मग जोत्यापाशी आल्यावर तिथेच बसून त्याने पायातले बूट काढून ठेवले. अलगद मधल्या खोल्या ओलांडल्या, मागची ओसरी गाठली. तिथेच खांबापाशी विमल बसली होती. अर्धवट झोपेत होती, पण त्याच्या हालचालीचा लहानसा आवाज ऐकताच खडबडून जागी झाली होती. मग ती एकदम उभी राहिली, आवेगाने त्याच्याकडे वळली, वरमून थांबली. मला काही केल्या झोपच येईना. शेवटी ती म्हणाली, स्वयंपाकघरात जाऊया का? एखादा कप चहा बनवला तर मावशी रागवायच्या नाहीत ना? मावशी, अजिबात नाही. ते दोघे स्वयंपाकघरात आले. विमल ओट्याजवळ बसली. अजय पाट घेऊन त्यावर बसला. गॅसवर चहा तयार होईपर्यंत तो काहीच बोलला नाही. मग जेव्हा दोघांनी कप समोर घेतले तेव्हा तो म्हणाला, मला त्या दिसल्या विमल. मधल्या खोलीत एक बळद आहे. तिथे खाली जिन्यामागे बसल्या होत्या. मावशींनी वर्णन केलं तशाच. आता मावशींना दिसायला सहज आठवडा होऊन गेला असेल, नाही? पण तेच ते पातळ, तोंडावर हळदी कुंकवाचे तेच ते लाल पिवळे डाग. विमल मोठमोठ्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे पाहत होती. त्यांना माझं नाव माहीत आहे. त्यांनी मला हाक मारली. त्या बोलल्या? विमल गुदमरलेल्या आवाजात म्हणाली, इथे कशाला नाक खुपसायला आला आहेस विचारत होत्या. तुम्हाला भीती नाही वाटली? भीती वाटल्याखेरीज कशी राहील? समोर काय आहे हे आता माहीत झाल्यावर. आणि माहिती नसतं तरी मी फसलो नसतो विमल. त्यांच्या डोळ्यातही ते लाल पिवळे डाग होते आणि त्या डोळे मिटत नव्हत्या. त्यांनी मुद्दामच असं ध्यान घेतलं होतं. मला फसवायचा त्यांचा हेतू नव्हता. आपलं नकली रूप त्या मुद्दाम दाखवत होत्या. पण मग? अजय स्वतःशीच मान हलवत होता. हाताच्या एका फटकाऱ्याने त्यांना माझा चेंदामेंदा करता आला असता. अगदी सहज. तेवढी ताकद त्यांच्यात सहज आहे. पण ते जरासं बिचकतच होतं. आणि मग काही वेळाने तो म्हणाला, मला नाही वाटत फारसं काही साध्य झालं आहे असं. मावशींच्या शब्दावर माझा आधीपासूनच विश्वास होता. पण तुम्ही शोधता आहात तरी काय? त्याचं खरं रूप आपल्याला समजलं पाहिजे. सोनगावावर त्याने अशी वक्र नजर का फिरवली कळलं पाहिजे. त्याचं विवर, बीळ, गुहा, घरटं, ती जागा सापडली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्याची काही वर्मस्थानं आपल्याला समजली पाहिजेत. विमल, तुझ्या लक्षात नाही का येत? त्याचा पुरा नाश केल्याखेरीज हे संपणार नाही. ती केवढ्याल्या डोळ्यांनी त्याच्याकडे नुसती पाहत होती. इतकी का घाबरली आहेस? तो जरासा हसून म्हणाला, आधी चांगला तपास घेऊ. मदतीला आणखी कोणीतरी येतं का पाहू. उगाच भलतं साहस करण्याच्या फंदात पडणार नाही मी. चल. जाग आली तेव्हा सूर्य चांगला वर आला होता. आधी आसपास परकी खोली पाहून मनाला संभ्रम पडला, पण क्षणभरच. मग आदल्या दिवसातलं सर्व काही आठवलं. केवळ 24 तास. आदल्या सकाळी तो घरून निघाला होता. केवळ 24 तासात कितीतरी गोष्टी घडल्या होत्या. विमल, मग मावशी, मग हरिभाऊ, शेवटी अक्का. सर्वच अनपेक्षित घडत गेलं होतं. पण अपेक्षित ते घडलं नव्हतं. काल सकाळी 10:30 नंतर त्याच्या मस्तकात लहानशी सुद्धा कळ उठली नव्हती. गेल्या कितीतरी महिन्यात त्याला अशी सर्व रात्रभर शांत झोप मिळाली नव्हती. त्याच्या ब्लॉकमध्ये कितीतरी रात्री त्याने डोकं हातांनी गच्च दाबून येरझरा घालत काढल्या होत्या. केवळ 24 तासात केवढा आश्चर्यकारक बदल झाला होता. सोनगावातल्या विस्मयकारक प्रकारांशी त्याचा संबंध जोडण्याचं धाडस त्याच्याने होत नव्हतं.
पण एक गोष्ट निर्विवाद होती. त्याला स्वतःला अत्यंत प्रसन्न, अत्यंत उत्साही वाटत होतं. त्यासाठी कोणताही तर्क वा पुरावा नको होता. आणि ही तंदुरुस्ती अत्यंत आवश्यकच होती, कारण आजचा सर्व दिवसही तो सतत उद्योगातच राहणार होता. मावशी आणि विमल लवकर उठल्या असतील, पण विमलनेच मुद्दाम त्याची झोप विस्कटवली नसेल, कारण कालच्या रात्रीचं जागरण, वाळिंब्यांच्या वाड्यातून परत आल्यानंतर मागाहून कितीतरी वेळ त्याला झोप लागली नव्हती. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याच्या त्याच्या निश्चयात अजिबात बदल झाला नव्हता. फक्त काम समजुतीने, सावधपणाने, शहाणपणाने घ्यायला हवं होतं. त्या बळदातल्या प्रसंगाची प्रतिक्रिया आत्ता येत होती. विमल समोर होती तोवर त्याने धीराचा मुखवटा ठेवला होता, पण खोलीत येताच सर्व शरीर थरथर कापायला लागलं होतं. हातात टिकलीचं पिस्तूल घेऊन एखाद्याने सिंहाच्या गुहेत जावं तसलाच मूर्खपणा त्याने केला होता. जर एखादी खरी पछाडलेली वास्तू असेल तर ती म्हणजे वाळिंब्यांचा वाडा ही होती. ती वीरचंदची म्हैस उभीच्या उभी फाडली होती. समजा ते त्याच्यावर झेप घेऊन आलं असतं, त्याच्या शरीराचा मागमूस तरी राहिला असता का? कसलं ते जिन्याखाली बसलेलं विद्रूप ध्यान, ते डागाळलेले डोळे, ते विचकलेले दात, काही केल्या नजरेसमोरून ते दृश्य हलतच नव्हतं. क्षणभर त्याला अगदी मोह झाला होता. झोपेच्या औषधाचा कडक डोस घ्यावा, पण नाही. असली भयानक दृश्य तर आणखी दिसणार होती. तो जर संघर्ष करणारच असेल तर पहिल्याच खेपेस अशी कच खाऊन कसं चालेल? सैरभैर धावणाऱ्या विचारांना तर्काचा आधार दिला पाहिजे. मन हळूहळू स्थिरावलं होतं. मग नकळत त्याला शांत झोप लागली होती, बिनस्वप्नांची. आणि आता तो ताजातवाना झाला होता. स्वयंपाकघरात विमल होती. तिचा चेहरा मात्र ओढलेला दिसत होता. कदाचित तिची रात्र अस्वस्थतेत गेली असेल. तो तिला काही काही सांगू शकेल, पण आतून उसळत येणारी भीती नुसत्या शब्दांनी थोडीच दूर होणार होती. ती जर याच मार्गावर त्याच्याबरोबर राहिली तर तिला कदाचित आणखीही असे भयानक अनुभव येतील. कदाचित त्यानेच तिच्या मनाला आवश्यक तो कठीणपणा येईल. कदाचित. मावशींचं स्नान वगैरे झालेलं दिसत होतं. हातात पैसे तांदूळ असलेला बटवा घेत त्या म्हणाल्या, "मी देवाला जाऊन येते विमे. तू आहेसच यांच्या चहापाण्याचं पाहायला." सगळी जबाबदारी आणि भीती त्या दोघांच्या खांद्यावर टाकून मावशी निश्चिंत झाल्या होत्या. मावशी गेल्यावर मग विमलने चहा बनवला. 1 कप अजय पुढे ठेवला. त्याच्यासमोरच एक पाट घेऊन तीही बसली. रात्री झोप लागलेली दिसत नाही. जरा डुलकी लागली की समोर त्या अक्कांचं विद्रूप ध्यान यायचं की दचकून जाग यायची. आता वाटतं तुमची हकीकत ऐकायला रात्रीची वाट पाहत बसले नसते तर बरं झालं असतं. सकाळी आपोआपच समजलं असतं, पण रात्र तरी शांत गेली असती. कदाचित, किंवा नाहीही, अजय म्हणाला. ते शेजारीच आहे, विसरू नकोस विमल. आणि ते मावशींना म्हणालं होतं, विमल येऊ देत, आपण तिची जराशी गंमत करू. क्रूर चेष्टाच, त्याच्या स्वभावाला साजेशीच. पण वेड्यावाकड्या स्वप्नातून मानवी मनावर आक्रमण हाही त्यांचाच एक विशेष असतो. विसरू नकोस, जशी माझी तशीच तुझीही ते वाट पाहत होतं. मी तिथे गेलो नसतो, तुला तिथलं काही सांगितलं नसतं, तरीही कदाचित स्वप्न पडलीच असती. पण आता त्याच्या मुळाशी काय आहे ते ध्यानात येईल. कदाचित भीतीचा पगडा जरा कमी होईल. चहाचा कप खाली ठेवत तो म्हणाला, आता अंघोळ वगैरे झाली की त्या भीराला अपघात झाला त्या जागेला भेट देणार आहे आणि हरिभाऊ भेटतात का पाहणार आहे. आता 9 वाजतात. 1:15 परत येतो. अजय, सांभाळून राहा बरं का. तो बाहेर पडला तेव्हा 9:30 वाजले होते. खांद्यावरच्या पिशवीत टॉर्च होताच. भीरा दगडातल्या एका जरा खोल भगदाडात सापडली होती. गॉगल होता, घडीची उन्हाची टोपीही होती. सिगरेटचं पाकिट होतं, काडेपेटी होती. सवयीनेच पेनकिलरच्या गोळ्यांची पट्टीही त्याने पिशवीत टाकली होती.
वाड्याच्या दारापर्यंत विमल त्याच्या मागोमाग आली होती. त्याने बाजाराचा रस्ता ओलांडला. मागच्या भागात व्यापाऱ्यांची गुदामं होती. 2-3 तेलाच्या घाणी होत्या. हातमागावर लावण्यासाठी रंगवलेल्या सुतांच्या लडी रस्त्यावरच्या खुंट्यावर ताणून बसवल्या होत्या. जराशा गरीब वस्तीतून दगडागोट्यांचा रस्ता उतरत उतरत शेवटी नदीवरच्या पुलाला जाऊन मिळत होता. अजय पुलावर काही वेळ उभा राहिला. पुलावर रहदारी सामान्य होती. पुलापलीकडे उजव्या हाताला शंकराचं घडीव काळ्या दगडाचं प्रचंड मंदिर होतं. आता तटाची भिंत ढासळली होती. इथूनच अंगण, दीपमाळ, नंदीची मूर्ती सगळं दिसत होतं. डाव्या हाताला स्मशान होतं. शंकराच्या देवळापाशी नदीला घाट होता. तोच पुलाखालून स्मशानापर्यंत आला होता. आत्ता घाटावर 7-8 जणांचा एक घोळका कोणातरी मृत नातेवाईकाच्या दशक्रियेत गुंतला होता. आणि समोरच टेकड्या होत्या. 2-3 फरलांगावर चढण सुरू होत होती. मागच्या बाजूला उंची वाढत वाढत गेली होती. उजव्या कोपऱ्यात सोनगडचा किल्ला दिसत होता. नदीचं पात्र आता आक्रसलं होतं, तरीही घाटाला लागत होतं. पाणी अस्वच्छ गढूळ होतं, पण तसं असणारच. वरच्या बाजूला लहान सहान वस्त्या होत्या. त्यांना पाण्यासाठी फक्त नदीच होती. पूल ओलांडताना त्याला अशी एक चमत्कारिक जाणीव झाली की आता आपण त्याच्या प्रदेशात पाय टाकत आहोत. वाळिंब्यांच्या अक्कांना प्रथम पश्चिमेकडेच काहीतरी दिसलं होतं. वीरचंदच्या मळ्यावर पश्चिमेकडून कोणीतरी आलं होतं. भीरा तर काय समोरच्या टेकडीवरच त्याच्या हातात सापडली होती. मग पूल मागे गेला. मनातली ती जाणीवही गेली. टेकड्यांकडे जाणारी पाऊलवाट अरुंद होती, पण चांगली मळलेली होती. अनेक जण अनेक कारणांसाठी टेकड्यावर जात असले पाहिजेत. भीराच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पुढे काय केलं? शवाची वैद्यकीय तपासणी झाली का? मृत्यूचा पंचनामा केला का? या भागाचा तपास केला का? सध्या त्या भागात काही पोलिसी गस्त ठेवली आहे का? त्याला यातलं काहीच माहिती नव्हतं. हे हरिभाऊंनाच माहिती असणार. एखादे वेळी चौकीवर भेटलेला तोच सब इन्स्पेक्टर भेटण्याची शक्यता होती. हरिभाऊंच्या नावाचा वापर करता येण्यासारखा होता. साधारण जागा त्याला माहीत होती. अंदाजाने तो लहान सहान चढ उतारांवरून दगड खाचखळगे टाळत घसरत्या मातीरेतीवर तोल सांभाळत वर चढत होता. हरिभाऊंनी एका वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडाची खूण सांगितली होती. ते झाड समोर आलं. नजरेतून सुटण्यासारखा तो आकार नव्हताच. इथेच डाव्या हाताला दगडाच्या खोबणीत भीरा सापडली होती. झाडाखाली येऊन तो थांबला आणि डाव्या अंगाची बाजू पाहायला लागला. चढ उतारामुळे काही भाग दिसत होता, काही नव्हता. तो आणखी 8-10 पावलं पुढे गेला. वाटेवर आला. उजवीकडे सपाटसर जागा होती. तिथेच एक मध्यम आकाराचा खडकाचा कडा होता. ऐकलेल्या वर्णनाशी हा भाग मिळता जुळता वाटायला लागला, पण तो जागचा हलत नव्हता. भर दिवसा कडक उन्हात उघड्यावर त्याला जरासं घुसमटल्यासारखं होत होतं. कसला तरी उग्र दर्प श्वासाबरोबर आत येत होता. अंगावरचे केस शहारून ताठ उभे राहिले होते. तो अगदी निश्चल उभा राहिला. धडधडत्या काळजानं काही होण्याची वाट पाहू लागला. काहीतरी होणार होतं खास. एकाएकी त्याच्या पावलापासून 2 फुटांवरची माती सरकायला लागली, आत कोसळायला लागली. तिथे नरसाळ्यासारखी एक लहानशी पोकळी तयार झाली. पाहता पाहता ती मुठी एवढी, पंजा एवढी, ताटा एवढी वावभर रुंदीची झाली. आतला ओलसर खडक उघडा पडला होता. ती 10-12 फूट खाली आणि आत गेलेली जराशी अरुंद वळचणच होती. भीरा अशाच एका वळचणीत गेली होती. शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं. वाटत होतं आता हातपाय हलवला तर एखाद्या काटकीसारखा कट आवाज करून मोडेलच. छाती रिकामी झाली होती, पण श्वास घेता येत नव्हता. मन आतल्यात आक्रोश करत होतं. असा पक्षाघात, अशी पहिल्याच खेळीत हार, हे होऊन कसं चालेल? तो तर अजून रिंगणाच्या काठावरही आला नव्हता.
या संघर्षाला असं संकेताचं रूप देऊन समोर चित्र उभा करताच शरीराची गतिशून्यता गेली. स्नायू विनाकारण ताठ केल्याने अवघडले होते एवढंच. त्याने 1-2दा हात खालीवर केले, पायांची हालचाल केली. मग पिशवीतला टॉर्च काढला. तो त्या कपारीत शिरला, पावला पावलानेच, कोणतंही धाडस न करता. शेवटचे 3-4 फूट गडद काळोखात होते. टॉर्च शिलगावून त्याचा प्रकाश त्याने समोर टाकला आणि टॉर्च हातातून जवळजवळ निसटलाच. खडकाला पाठ लावून ती बसली होती. भीराच अर्थात, दुसरी कोण? 7-8 वर्षांची, किरकोळ शरीराची, फुलाफुलांच्या फ्रॉकमधली भीरा. फक्त आता ती न मिटणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती आणि हसत होती. तोंडात विसंगत वाटणारे, न शोभणारे मोठे मोठे दात होते. 12 तास उलटायच्या आत दुसरी भेट. त्याने त्या तोंडावरचा टॉर्चचा प्रकाश काढला नाही. चेहऱ्यातले डोळे मिचकावले गेले, पण मिटले नाहीत. मधलं 6 फुटांचं अंतर त्याने कमी केलं नाही. शेवटी धैर्याला शहाणपणाची काही मर्यादा होतीच. मघाशी जाणवलेला तो उग्र रानटी दर्प या बंद जागेत दरवळत होता. त्याला नाव नव्हतं, उपमा नव्हती, व्याख्याही नव्हती. मला तुझं खरं रूप दाखवशील? आपल्या आवाजाला कंप नाही. तो संथलईत येत आहे याचा अजयला अभिमान वाटला. भीरा दात आणखीच विचकून हसली. त्या वाळिंब्यांच्या अक्कांना दाखवलं होतं, त्या मारवाड्याच्या गंगारामला दाखवलं होतं, या भीराला दाखवलं होतं. पाहिलंच ना त्यांची अवस्था काय झाली आहे ते? पाहायचंय? दाखवू? त्या आवाजात धाक होता, पण त्याचबरोबर जराशी शंका आणि भीतीचाही लहानसा अंश होता. अजयला क्षणभर विलक्षण मोह झाला की ओरडत पुढे जाऊन तिच्यासमोर उभं राहावं आणि म्हणावं, हो हो दाखव. पण त्याने स्वतःला सावरलं. तो मागे सरला. तो भीतीपोटी नाही. कदाचित त्याला काही झालंही नसतं, पण मुख्य विचार तो नव्हता. त्याच्यात जी काही थोडीशी प्रतिकारशक्ती होती, जो काही थोडासा वेगळेपणा होता, ते एवढ्यातच उघड करण्याचा त्याचा विचार नव्हता. झाकली मूठ केव्हाही चांगली. भ्यायलेली माणसं काही त्याला नवीन नव्हती. अजय 1 पाऊल मागे सरला तशी भीरा हसायला लागली. मांडीवर जोराने हात आपटायला लागली आणि मग जीभ बाहेर काढून आवाज करत वेडावून दाखवायला लागली. केवढी मोठी जीभ आणि काळी काळी कुट्ट. अजय मागे सरला, पाठ फिरवून त्या भगदाडाबाहेर आला. हरिभाऊ शेवटी त्याला छापखान्यात सापडले होते. धडधडाट करणाऱ्या जुन्या ट्रेडल प्रेस मागच्या एका कोपऱ्यात त्यांचं ऑफिस होतं. एक पत्र्याची केबिन. तेवढ्यातल्या तेवढ्यात 2 फोन आले. 2 माणसं काहीतरी निरोप घेऊन आली. प्रेसमधले लोक काही विचारायला येतच होते. त्या धावपळीतही हरिभाऊ अजयला बसायचा, चहाचा आग्रह करत होते. अजय उभ्या उभ्याच म्हणाला, हरिभाऊ, मी तुमचा वेळ घेत नाही. या वीरचंद जैनांची तुमची कितपत ओळख आहे? मला एक ओळखपत्र दिलं तर वीरचंद ते मानतील का? मानतील ना, का नाही मानणार? शिवाय आज केव्हा तरी त्यांना फोनही करतो. केव्हा जाणार म्हणता? आत्ताच. मग बाजारातल्या दुकानावर भेटतील. मी पत्र देतो, फोनही करतो. चहा नकोच म्हणता? ठीक आहे. वीरचंद उंचीने उणेपुरे, वर्णाने गोरे आणि आता जरा स्थूल झालेले होते. त्यांचं दुकान म्हणजे जुन्या तऱ्हेची पेढीच होती. एका कोपऱ्यात एक खूप उंच लाकडी बैठक होती. वर 2 गाद्या घातल्या होत्या. पांढऱ्या चादरी होत्या. भिंतींना लोड होते. बैठकीला बाजूने कातीव कामाच्या लाल, पिवळ्या, निळ्या रंगाच्या लाकडी गजांचा छोटासा कठडा होता. वीरचंदच्या डाव्या उजव्या हाताला लाल कापडात मढवलेल्या खास व्यापारी हिशेबांच्या वह्यांच्या चळती होत्या. त्यांच्यासमोर एक बसकं डेस्क होतं. त्यावर पानदान होतं, फोन होता, कॅल्क्युलेटरही होता. जुन्या नव्याचं हे मिश्रण मोठं पाहण्यासारखं होतं.
बैठकीच्या चौथऱ्याखाली उभा राहूनच अजयने वीरचंदना अर्धवट नमस्कार केला. माझं नाव भागवत, अजय भागवत. हरिभाऊ चोरग्यांनी एवढ्यात तुम्हाला फोन केला होता? करतो म्हणाले होते. त्यांनी तुमच्यासाठी एक पत्र दिलं आहे. या, वर या, वीरचंद म्हणाले. अजय 3 पायऱ्या चढून वर आला. समोरच्या गादीवर बसला. खिशातलं पाकीट काढून त्याने ते पुढे केलं. वीरचंदने पाकीट हातात घेतलं, उघडलं. आतल्या कागदावरचा मजकूर भराभरा वाचला. पाकीट आणि कागद दोन्ही डेस्कवर ठेवलं. त्यांची जराशी विचारमग्न नजर अजयवर खेळली होती. शंका आणि त्याचं निरसन यात वेळ काढायचा अजयला आता कंटाळा आला होता. वीरचंद सेठ, तो म्हणाला, यात माझा एका परक्याचा कसा काय संबंध येतो तुम्ही नवल करत असाल. तुमच्या मळ्यावर काय घडलं याचा सर्व तपशील मला माहीत आहे. मी जिथे सध्या राहतो तिथे शेजारी असाच एक प्रकार घडला आहे. सोनगावात आणखी 2 प्रकार कानावर आले आहेत. न समजलेले आणखीही काही असतील. आता मला एक सांगा, तुमच्या मळ्यावर हे का घडावं त्यावर तुम्ही विचार केला आहेत का? तसलं काही घडू नये यासाठी काही उपाय केलेत का? तुम्ही गप्प बसणाऱ्यांपैकी नक्कीच नाहीत. तुम्ही कोणाचा सल्ला घेतलात का? वीरचंदांच्या चेहऱ्यावर क्षणमात्र विलक्षण भीतीचा भाव दिसला. त्याच्या प्रश्नांपैकी कोणता तरी एक वर्मी बसला होता. शक्य तितक्या प्रांजळपणे अजय म्हणाला, वीरचंद, माझ्यावर विश्वास ठेवा. माझी खात्री झाली आहे की सोनगावावर फार मोठं संकट येऊ पाहत आहे. सर्वसामान्य माणसाला तर त्याची कल्पनासुद्धा येणार नाही. त्याच्यापासून बचावाचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. तुम्ही काही हालचाल केली आहे का? सांगा. ते बोलायला का अडखळत होते. आयुष्यात इतका यशस्वी होणारा माणूस हिशेबी असेल, पण असा चाचरणारा नक्कीच नसणार. कदाचित त्यांना अशीही शंका आली असेल की त्यांच्याविरुद्ध रचल्या गेलेल्या कटातला हाही एक भागीदार असेल. म्हणजे तो गावासाठी सर्वस्वपणाला लावून झगडत होता आणि यांना वाटत होतं. त्यांच्याकडे पाहत हसत अजय म्हणाला, शेठजी, मला दिसत आहे की माझ्याशी बोलावं की नाही याचा तुम्हाला प्रश्न पडला आहे. आज सकाळपासून मी काय काय केलं ते तुम्हाला सांगितलं तर तुमच्या मनात काडीचाही संशय राहणार नाही. पण पुन्हा एकदा अजूनही अजयच्या नकळत त्याच्या हास्याचा विलक्षण परिणाम झाला होता. वीरचंद एकदम पुढे वाकून म्हणाले, तसं नाही. तसे तुमच्या शहरी लोकांच्या मानाने आम्ही जरा मागासलेलेच. आधी मळ्यावर असं काही झालं सांगायला गेलं तर विश्वासच बसायचा नाही. अगदी पुरावा दाखवलाच तर म्हणणार, एखाद्या पिसाळलेल्या जनावराचं हे काम. त्या गंगारामला एखाद्या डाकूच्या टोळीने मारलं असेल. आम्ही तशी साधीभोळी माणसं हो. आमचा भूताखेतांवर, संबंध हडळीवर, चकवा भानामतीवर विश्वास असतो. तेव्हा आम्ही आपला याच मार्गाने तपास केला. अजय, हसू नका. सोनगावात बजाचांभाराचं नाव सर्वांना माहीत आहे. चांगली भली भली माणसं त्याच्या टपरीत जातात. कोणाचं काही तो सांगतो बघा. कधी डबड्यातला चिमूटभर अंगारा देईल, कधी चांबड्याचा वेडावाकडा तुकडा देईल. अंगारा फुका म्हणेल. चांबड्याचा तुकडा मागच्या दाराला बांधून ठेवा म्हणेल. कधी नदीचं पाणी घरच्या विहिरीत आणून ओता म्हणेल. काहीही सांगेल, पण त्याच्या शब्दाने गुण येतो म्हणतात. ठीक आहे, पण तुम्ही गेला होतात का या बजाबाकडे? गेलो होतो. आजवर कधी गेलो नव्हतो, पण खूप ऐकलं होतं. आपल्याला असं 4 चौघात खाजगी बोलायची सवय नाही, शरमच वाटते. पण अर्थात एव्हाना ती हकीकत गावभर झालीच आहे. बजाचं खोपटं लहानसं, त्यात अशी खचाखच माणसं भरलेली. मला आलेला पाहताच कोणीतरी बजाच्या कानाला लागलं. कोण आहे, कशासाठी आलो आहे सांगितलं असावं. त्यातल्या त्यात 4 चौघांनी जरा बसायला जागा करून दिली. माझी अशी कल्पना झाली की मी आलेला त्याला विशेष पसंत पडलेलं नव्हतं. पहिल्याने आलेल्या 5-7 सांगणं झालं, पण कोणी जागचं हलेना की टपरी सोडेना. मी काय सांगतो आणि बजा मला काय सांगतो हे ऐकायला थांबले होते.
मग त्यांच्यातल्या एकाने बजाला सांगितलं, अरे शेठजींना विचार ना काय हवं ते, कामाची माणसं ती, मघापासून बसली आहेत ना. पण बजा काही बोलायच्या आधी मीच म्हणालो, मळ्यावर 2 रात्री लागोपाठ काय झालं साऱ्या गावाला माहीत आहे. माझी 2 जनावरं दगावली, पांडुरंगचाही बळी गेला. आता बजाला विचारायला आलोय, का रे बाबा, कोण कोपलं माझ्यावर? कोणी करणी केली का? कोणी वाईटावर आहे का? आमच्या घरच्या कोणाकडून काही आगळीक झाली का? काही कोणाची शांत करायला हवी का? काय भानगड आहे पहा तरी बजा. आता सगळ्यांच्या नजरा बजाकडे वळल्या. कारण सांगता येत नाही, पण बजा जरासा घुटमळत होता. खरोखरच त्याला यातलं काही कळतं का तो आपला 4 पैशांसाठी लोकांना बनवतो मला माहीत नाही. पोलीस काहीही शोध लावू शकले नव्हते. इतर कोणताही उपाय करायला मी तयार होतो. शेवटी बजा म्हणाला, शेठजी आज संध्याकाळी मळ्यावर येतो, जागेवरच पाहतो. त्याने वेळ मारून नेली होती, आपली शान राखली होती. मलाही नाराज केलं नव्हतं. कदाचित त्याला जे काही सांगायचं होतं ते 4 चौघांच्या कानावर जाऊ नये असं वाटत असेल. काही असो, ठीक आहे म्हणून मी टपरी बाहेर आलो. मग आला का तो? वीरचंद गप्प बसताच अजयने विचारलं. आला ना. 6च्या सुमारास मला मळ्यावरून गावात निरोप आला. अर्ध्या तासातच मी मळ्यावर पोहोचलो. गोठ्याच्या भिंतीपाशी बजा उभा होता. अर्थात आता भिंतीवर, फरशीवर, गोठ्यात कसल्याही खुणा नव्हत्या. पण अजय एक सांगतो, ती गाय काही केल्या गोठ्यात जात नाही त्या रात्रीपासनं. डावं ओढलं तर गळफास लावून घेते, पण गोठ्यात एक खूर टाकत नाही. जणू काही त्या रात्री जे काही आलं होतं ते तिथे अजून आहेच. तिला आत्ताशी मागच्या दारीच बांधतो. त्याच गोठ्याच्या भिंतीपाशी बजा उभा होता. दारातून वाकून आत पाहत होता. मी खरं सांगू का, त्याच्या हालचालींवरून, उभं राहण्यावरून अगदी उघड दिसत होतं की त्यालाही कसली तरी शंका आली होती. मला नाही वाटत तो ते मला बनवण्यासाठी किंवा माझ्यावर छाप मारण्यासाठी करत होता. मग जरा पुढे होऊन त्याने गोठ्याच्या दारातून डोकं आत घालून पाहिलं आणि तो झटदिशी मागे सरला. मी मागे येऊन तिथेच एका पारावर बसलो. जराशाने तोही माझ्यापाशी येऊन बसला. त्याला काय विचारायचं ते मी सकाळीच विचारलं होतं. आता त्याला काही सांगायचं असेल तर तो सांगेल, नाहीतर नाही. जराशाने तो म्हणाला, शेठजी, हे प्रकरण फार वाईट आहे. अर्थात तो इतका शुद्ध कधीच बोलत नाही. परकरण म्हणणार, वंगाळ वंगाळ म्हणणार, लई वंगाळ म्हणणार, आपल्याच्यासनं म्हणणार. पण सांगण्याचा अर्थ हा होता की त्याची मला कोणतीही मदत होऊ शकणार नव्हती. भानगड काय होती तेही सांगायला तो तयार नव्हता. इतर कोणाचं नावही सुचवायला तयार नव्हता. 4 पैसे जास्त उकळवण्यासाठी ही मखलाशी नव्हती. माझ्यासारख्याशी वैर त्याला गावात राहून परवडण्यासारखं नव्हतं. शिवाय अशी माघार त्याच्या धंद्याच्या दृष्टीनेही तोट्याचीच. तरीही तो ठाम राहिला. जातो शेठजी म्हणून सरळ निघून गेला. पुढे? अजयने विचारलं. पुढे काय? काही नाही. शहराकडच्या 1-2घांना पत्र टाकली आहेत. बघू त्यांच्यातलं कोणी काही सुचवतं का. सगळी पोरं, सुना, नातवंड गावातल्या जुन्या घरात राहायला आणली आहेत. मळ्यातल्या वाड्यावर रात्रीचा मीच एकटा असतो. तसं गाव लहान, कोणाच्याही नजरेतून काही सुटत नाही. सुरुवातीला लोक विचारायचे, काय शेठजी, काय हकीकत. पण आता महिना होत आला, आता तेही कंटाळले. मग ते एकदम पुढे वाकले. हरिभाऊंच्या फोन खातर तुमच्याशी बोललो. आता सांगा बरं, तुमचा यात कसा काय आणि कितपत संबंध आला आहे ते. इतर तर सांगतोच, पण एक आधी सांगतो, अजय म्हणाला. तो बजा यातला जाणता आहे. त्याला धोका बरोबर कळला आहे. लई वंगाळ तो म्हणत होता ना, अगदी खरं आहे. प्रकरण लई वंगाळ आहे शेठजी. शेठजी, एकदा हे काहीतरी आलं की जणू ती जागा पछाडूनच ठेवतं. आमच्या त्या वाळिंब्यांच्या अक्कांचा वाडा, भीराचा बळी घेणारी ती कपार, तुमच्या मळ्यातला तो गोठा. अजयने आपले 3-4 अनुभव सांगितले.
सोनगावात नव्याने काहीतरी आलं आहे, वाईटावर टपलं आहे. मधूनच एखाद्याचा बळी घेतं हे आता उघड झालं आहे. पण शेठजी, यातला खरा जाणता कोणीतरी आपल्या मदतीला यायला हवा. तुम्ही आत्ताही मळ्यावर एकटेच असताना मग आजची रात्र मी सोबतीला आलो तर चालेल का? दरवेळी आपला संबंध या प्रकारांशी कसा येतो ते त्याला सांगावं लागतच होतं. आता त्याने विमलच्या मावशीचं नाव पुढे केलं होतं. स्वतःच्या काळजीत आणि भीतीग्रस्त असलेल्या वीरचंदनी जास्त शंकाकुशंका काढल्या नव्हत्या. ते वर दाखवत नसले तरी मळ्यावर रात्रीचं एकट्याने राहणं त्यांना कठीण जात होतं. अजयची सोबत मिळाली तर त्यांना हवीच होती. अजय जायला उठला. वीरचंद, आणखी एक ऐका, जरा आपल्यातच ठेवा. पण या हरिभाऊंची खात्री पटली तर तेही हवी ती मदत करायला तयार आहेत. त्यांचा बातमीदारांचा व्यवसायच असा आहे की त्यांना चित्रविचित्र लोकांची जाण पहचान ठेवावी लागते. तुम्ही रात्री तिकडे केव्हा जाता? पुढच्या चौकातच आमचा जुना वाडा आहे. दुकान बंद झालं की तिथे जेवण करतो. 9:30-10च्या सुमारास तिथे या, आपण मिळूनच जाऊ.